गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी असल्याचं भासवून काणकोण येथील एका व्यावसायिकाला 5 लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा शाखेनं आसगावच्या सूरज विवेक पेंडसे याला अटक केली आहे। या संशयितानं गोव्यातील 8 जणांना चुना लावला असून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एकाला असाच गंडा घातल्याचं समोर आलंय। या संशयिताला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार काणकोणचे व्यावसायिक चेतन विजय कोमरपंत यांना एका कामासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे परवाने पाहिजे होते। संशयित पेंडसेला या गोष्टीची चुणूक लागल्यानंतर त्यानं कोमरपंत यांना गाठलं आणि त्यानं मंडळाचा सार्वजनिक सेवा विभागातील अधिकारी असल्याचं भासवलं। थेट मंडळाचा अधिकारीच भेटल्यामुळं काम सहज होईल या अपेक्षेनं कोमरपंत यांनी देखील त्याच्यावर विश्वास ठेवला। त्यानंतर 28 मे 2025 ते 10 जुलै 2025 या 2 महिन्यांच्या कालावधीत पेंडसेनं कोमरपंत यांच्याकडून डिजिटल पद्धतीनं 5,03,000 रुपये स्वीकारले। या बदल्यात गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे 2 परवाने त्यानं त्यांच्या नावे जारी केले। मात्र हे परवाने बनावट असल्याचं 22 जानेवारी 2026 रोजी तक्रारदार कोमरपंत यांच्या निदर्शनास आलं। त्यानंतर त्यांनी चौकशी केली असता सूरज पेंडसे नावाचा कोणीही प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी नसल्याचं समोर आलं। या गोष्टीमुळे त्यांना धक्का बसला। त्यांनी लगेच गुन्हा शाखेमध्ये जाऊन तक्रार दाखल केली। या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा शाखेनं तपास सुरू केला असता संशयित कोमरपंत आसगावमध्ये कुठेच सापडला नाही। सखोल तपास केला असता तो पुण्यामध्ये लपून बसल्याचं समोर आलं। त्यानुसार तपास पथकानं पुणे पोलिसांच्या सहाय्यानं सापळा रचून 25 जानेवारीला वारंजे भागातून त्याच्या मुसक्या आवळल्या। या कारवाईमध्ये त्याच्याकडील एक मोटोरोला आणि एक ॲपल असे 2 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। अटक केल्यानंतर त्याचे आणखी काही कारनामे समोर आलेत। डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यानं गोव्यातील 8 जणांना असाच गंडा घातला असून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रत्येकी एकाला त्यानं चुना लावल्याचं समोर आलंय। या संशयिताला काणकोण न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।